हे बघू शकता, असंच आता मी सगळं खूप छान असं म्हणजे उमलते बघा, किती छान असे फुललेल्या. छायाज किचन रेसिपी ब्लॉगमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे गव्हाचे कुरडई कशी करायची ते दाखवणार आहे. बघा 4च कुरडया माझ्या पण असं ताट भरून झालेलं आहे. तर एवढीशी कुरडई तेलात टाकली की फुलासारखी उमलते, खूप छान अशी कढईवर फुलते आणि इतकी पांढरी शुभ्र आणि खुसखुशीत झाले. गव्हाची चिकाची कुरडई पांढरी शुभ्र चिक, अजिबात पातळ होणार नाही, लाल होणार नाही, कुरडई कडक होणार नाही, कुरडई एकदम पांढरी शुभ्र होणार. तर परफेक्ट रेसिपी आहे. पहिल्या प्रयत्नात करायला येईल असे पाण्याचे प्रमाण योग्य प्रमाणात सांगितले आहे. तर जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कुरड्यासाठी गहू घेतलेले आहेत मी 3-4 पाण्यानं स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. याच्यामध्ये आता पाणी आपण घालून घेऊया. हे बघा असं भरून असं मी पाणी ठेवलेलं आहे, एकदम स्वच्छ धुवून आणलेलं आहे बाहेरनं. आम्ही आलेलो आहे गावाकडे इकडं. तर इथे मी 5 किलो गहू घेतलेले आहेत. बघा हे बुटके गहू आहेत, शेतगहू. तर छान एकदम चवळून धुवून असे भिजत ठेवले. आपल्याला 3 दिवस भिजवायचे आहेत गहू चांगले. 3 दिवस 3 रात्र भिजवायचे आहेत. चौथ्या दिवशी पाण्यातनं काढून घ्यायचे आहेत, चिक काढून. बघा स्वच्छ असं गहू धुवून घेतलेलं आहे. मी आता मशीनमधून चिक करून घेणार आहे. इथं बघा मशीन घेतलेली आहे मी, म्हणजे पहिल्यांदाच करायला लागलेलं आहे. चिक पाडायचं मशीन हे ह्याच्यात मध्ये घातले की इकडून असं चिक बाहेर पडतं. नंतर आपण पाणी घालून याचा धुवून घ्यायचं आहे. इतर मी गव्हाचं चिक बघा मशीनवरनं सगळा पूर्ण काढून घेतलेला आहे. याच्यातलं मी हे गहू पण पूर्ण असं पिळून घेतलेलं आहे. आता मी गाळणीनं आणि कपड्यानं गाळून घेणार आहे. बघा पूर्ण असा निघलेला आहे. याच्यात जरासुद्धा तांब वगैरे काय आलेलं नाही. बघा पांढरा शुभ्र असं निघलेला, अजून गाळायचं आहे. मी मोदकाची चाळण ठेवली आहे, याच्याखाली पिठात चाळण ठेवल्या आणि इथं कापड पण बांधून घेतलेलं आहे. मी तेल वगैरे काही वापरलेलं नाही, मीठ वापरलेलं आहे याच्यात गव्हामध्ये, त्यामुळे अजिबात चिकटत नाही. आता मी ह्याच्यावरती चाळण ठेवून चिकता गाळून घेते. असं बघा असं वरती एक मोदकाची चाळण ठेवायची आहे आणि खाली पिठाची चाळण ठेवली आणि खाली इथं मी ओढणी बांधून घेतलेलं आहे. तुम्हाला कुठलं पण पांढरा कपडा बांधू शकते. चिक असलं आपलं छानपैकी मस्त असं पांढरं शुभ्र निघते. माझ्या गव्हाचा पूर्ण चिक असा काढून झालेला आहे. आपण आता ह्याला न हलवण्याच्या ठिकाणी ठेवायचं आहे. शांत सगळं खाली पाणी असं बसलं पाहिजे आपलं. आणि सकाळी आपण कुरडया करून घ्यायच्या आहेत. इथे बघा आता मी सगळं वरचं पाणी काढून घेणार आहे. बघा किती घाण वरती आलेलं आहे. तर याच्यावरचं पाणी मी आता काढून घेणार आहे. तर मी वरचं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे. बघा चिक असा पांढरा शुभ्र निघलेला आहे घट्ट. आणि आपण आता पातेल्यात मोजून घेऊया. इथे मी पातेल्यात काढून घेतले. इथं माझं अर्ध पातेलं चिक झालेलं आहे. आता मी यानं पाणी मोजून घेणार आहे. इथं मी ज्या पातेल्यानं चिक मोजलं होतं त्याच पातेल्यानं मी पाणी घेतलेलं आहे. इथं चुलीवर मी पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे. याला चांगली आता उकळी येऊ द्यायची आहे. इथं आपल्या पाण्याला उकळी आलेल्या आहेत. आपण आता याच्यातमध्ये मीठ टाकून घेऊया. पाण्याला उकळी आलेल्या आहे. इथं आम्ही हळूहळू एकदम बारीक धार सोडून हलवत आहे. गुठळी अजिबात होऊ द्यायचं नाही. ह्याला पट हलवून घ्यायचं आहे. तर बघा पूर्ण अशा गाठी मोडून घेतलेल्या आहे. याला एक 20 मिनिटं आपण शिजत देऊन घ्यायचं आहे. पूर्ण गाठी अशा मोडलेल्या आहेत बघा. चांगल्या गाठी मोडून झालेल्या आहेत. आपण आता पिठाचं
झाकून जरा शिजवायचं आहे. तो दणदणीत एक वाफ काढून घ्यायची आहे चांगली 20-25 मिनटं. आपले 5 मिनटं झाले. दर 5-5 मिनटाला हलवून घ्यायचं आहे, नाहीतर आपलं खाली करपू शकते, म्हणून दर 5-5 मिनटाला आपण हलवून घ्यायचं आहे. इथं बघा माझं चांगलं पीठ असं शिजलेलं आहे. आता मी कुरडया घालून घेणार आहे. इथं बघा पीठ माझं चांगलं शिजलेलं आहे. आपण शेवग्यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि कुरडई घालून घ्यायची बघा. आणि पीठ झाकून ठेवायचं आहे. आपल्याला घेतलं की पीठ लगेच झाकून ठेवायचं, नाही तर थंड झालं की आपल्या कुरडया पाडता येत नाही. पीठ घट्ट असं होतं. लगेच याच्यावर झाकण ठेवायचं. आता मी कुरडई घालून घेणार आहे. बघा किती छान एकदम पांढरे शुभ्र झालेले आहे. मस्त असते, बघू शकता. अशाच आता मी सगळ्या कुरडया घालून घेणार आहे. बघा किती छान असं शेव पडते. बघा किती छान मस्त असं शेव पडते आपली शेवग्याची. सगळ्या कुरड्या करून झालेल्या आहेत बघा. भरपूर अशा झालेल्या आहेत 5 किलोच्या. हे बघा इथं पण असे मी घातलेलं आहे. आता मला हे 2 दिवस उन्हात चांगला कडकडीत वाळवून घेणार आहे. इथं आपल्या कुरड्या बघा छान अशा वाळलेल्या मस्त बघा. हात लावेपर्यंत असं निघते. असंच मी आता उद्या 1 दिवस कडकडीत उन्हात वाळवून, हे बघा बघू शकते बघा एकदम मस्त असे झालेले आहे. आणि जरासुद्धा वेल याचे तुटत नाहीत बघा. एकदम सुट्टे सुट्टे असे वेल झालेले आहेत. तर माझ्या बघा 5 किलोच्या कुरड्या करून तयार आहेत बघा. खूप छान अशा म्हणजे वाळवलेल्या आहेत 2 दिवस. एकदम मस्त अशा झालेल्या आहेत. तर तुम्हाला मी तळून पण दाखवणार आहे. एकसुद्धा तुटलेली किंवा फुटलेली नाही. सगळ्या अशा अखंड निघलेल्या आहेत. जरासुद्धा चुरा झालेला नाही. खूप छान मस्त असे झालेल्या आहेत बघा. तुम्ही बघू शकताय. तर तुम्हाला तळून पण मी दाखवते. खूप छान अशा म्हणजे तळल्यानंतर उमलत्या. एवढीशी कुरडई पण खूप अशी फुलासारखी छान असे फुलत्या. तर मी आता तुम्हाला तळून दाखवते. तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तुम्हाला आता कुरडई तळून पण दाखवते तुम्हाला. बघा एवढीशी कुरडई पण किती छान अशी फुलासारखी फुलते बघा. तुम्हाला तळून पण दाखवते. बघा किती छान अशी एकदम फुलासारखी फुललेली आहे. बघू शकताय. दुप्पट तिप्पट अशी फुललेली आहे कुरडई आपली. मस्त एकदम छान अशी बघा. हे बघा तिप्पट चौपट अशी फुगलेली आहे कुरडई. एवढीशी कुरडई पण केवढी अशी फुललेली आहे. आपण आता काढून घेऊया. दुसरी पण कुरडई बघा तळून दाखवते मी. बघा केवढी फुललेली आहे. असंच आपण आता कुरडया मी 3-4 तुम्हाला तळून दाखवते. इथे बघा मी तिसरी पण तुम्हाला तळून दाखवते. खूप छान असं म्हणजे उमलते बघा. किती छान असे फुललेले आहे. तेल चांगलं आपण वितळून घेऊया. काढून घेऊ. असंच आपण आता 2-3 कुरड्या तळून घेऊ. आपल्या 4च कुरड्या मी तळलेल्या आहेत. केवढ्या अशा फुललेल्या आहेत. एकदम भरपूर अशा कढईभर अशा फुललेल्या आहेत बघा. छान अशा. आता आपण सर्व करूया. नमस्कार. छायाज किचन रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. जे गव्हाच्या चिकाची कुरडई बघा करून तयार आहे. माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. मला मी कुरडई पण तोडून पण दाखवते बघा. किती खुसखुशीत झाले. एवढीशी कुरडई आहे बघा. दुप्पट तिप्पट असे चौपट फुललेले आहे बघा. एवढीशी कुरडई किती छान एकदम फुललेले आहे. तर बघा अगदी हाताला लावेपर्यंत बघा. थोडंसं हे टच करेपर्यंत सगळी एकदम मोठी. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा.
खूप छान अशी तोंडात टाकताच विरघळते. मी आता तुम्हाला खाऊन पण दाखवते. बघा, खूप तोंडात टाकताच एकदम विरघळते आणि छान एकदम खुसखुशीत झालेलं आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा.